श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जगी द्वादशादित्य हे रुद्र अकरा, असंख्यात संख्या करी कोण शक्रा। जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्यतो कोण कैसा कळेना। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की या विश्वामध्ये आपल्या दृष्टीला फक्त एकच सूर्य दिसतो। आपण पाहतो त्यावेळेला सूर्य एकच दिसतो आपल्याला, वेगवेगळे असे सूर्य, अनेक प्रकारचे सूर्य दिसत नाहीत। पण इथे समर्थांनी श्लोकामध्ये मात्र असं सांगितलेलं आहे की जगी द्वादशादित्य हे रुद्र अकरा। द्वादशादित्य, आदित्य म्हणजे सूर्य। ते म्हणतात की या विश्वामध्ये एकूण 12 सूर्य आहेत। या विश्वामध्ये, चराचर सृष्टीमध्ये आपल्याला दिसणारा एकच जरी सूर्य आपल्याला दिसत असला तरी सुद्धा 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य आहेत। आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की 11 रुद्र आहेत। रुद्रांची संख्या 11 आहे। रुद्र म्हणजे शक्ती, रुद्र म्हणजे सामर्थ्य, सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे प्रकाश। आणि हा प्रकाश देणारा सूर्य, असे 12 सूर्य, 11 रुद्र। आणि म्हणाले इंद्र आपल्याला माहिती असतो की एकच इंद्रदेव आपल्याला माहिती असतो, पण समर्थांनी या श्लोकात सांगितलं की इंद्रांच्या संख्येची म्हणाले आपल्याला गणनाच करता येणार नाही, म्हणजे इतकी इंद्र आहेत। अर्थात ह्या सगळ्या पुराणातल्या गोष्टी, पुराणातल्या कथा, शास्त्रातलं सांगणं असं असल्यामुळे आपण त्याच्या फार खोलामध्ये जाऊ नये। अगदी त्याचा जर आपण पुरावा म्हटलं किंवा त्याचा प्रत्यक्ष आधार म्हटलं तर आता तो पुराणामध्ये, शास्त्रामध्ये आपल्याला सापडेल, पण त्याच्या अंतरंगामध्ये फार जायचं नाही। त्याच्या मुख्य बाह्यांगानं किंवा त्याच्या अंतरंगातला विचार जो आहे तो विचार आत्मसात करायचा आहे, हे महत्वाचं आहे। आता 12 सूर्य आहेत। सूर्य 12 आहेत मध्ये कुठे कुठे असतील, आपल्याला कसे दिसतील, आपल्याला कुठे पाहायला मिळतील, या विचारामध्ये माणूस एकदा गेला ना की मग त्याला मर्यादा नसते। शास्त्रांनी सांगितलंय, पुराणांनी सांगितलंय, ठीक आहे, शास्त्र आणि पुराण ही तेवढ्यापुरती मर्यादित, आपल्याला अर्थापुरती मर्यादित आपल्याला घ्यायला हरकत नसते। पण ती खूप त्याच्या आतमध्ये जर शिरत गेलो आपण तर त्यातला मूळ विषय आणि गाभा बाजूला राहतो आणि मग आपण याच्यामध्येच अडकून पडतो आपण सगळ्या। कारण कसं असतं की माणसाची वृत्ती जी आहे ना ती याच्यातून उगीच चिकित्सक अशा प्रकारची माणसाची दृष्टी आधीच असते। माणसाची दृष्टी ही आपण पाहिलं तर सर्वसामान्यपणे ती विकल्पग्रस्त असते। म्हणजे माणसाच्या मनामध्ये विचार जो मनामध्ये येतो ना, आपण जर पाहिलं तर विचार करून पहा, अगदी आपण बारकाईने विचार करा की माणसाच्या मनामध्ये पहिल्यांदा चांगला विचार कधीच येत नाही, पहिल्यांदा वाईट विचार येतो आणि मग तो वाईट विचार हळूहळू बाजूला जातो आणि मग विचारांती त्याला कळतं की आपण केलेला विचार हा चुकीचा विचार होता, खरा विचार हा आहे। म्हणजे ती माणसाची स्वभाव आहे, ती माणसाची वृत्ती असते। पहिल्यांदा विकल्प येतो, पहिल्यांदा नको तो विचार मनामध्ये येतो आणि मग चांगला विचार करण्याची त्याला सवय लागावी लागते। 2 मित्र होते आणि एका सहज कोकणामध्ये फिरायला गेलेले असताना एका आंब्याच्या बागेमध्ये गेले।
खूप आंब्याची झाडं लागलेली होती, सुंदर अशा प्रकारची आंब्याची बाग, आणि त्या झाडाला आंबे लागले होते. झाडाला आंबे लागले होते, काही काही झाडावरतीच आंबे पिकलेले होते. इतकी सुंदर आंब्याची बाग, आणि दोघं जण त्या आतमध्ये फिरायला गेले. एक जो होता तो अतिशय चिकित्सक, त्यांनी बागेमध्ये आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांनी पाहिलं की माळी कुठे दिसतोय, त्या बागेची देखभाल करणारा माणूस कुठे दिसतोय, तो त्यांनी पहिल्यांदा शोधला. त्याच्याकडे गेला, आणि त्याच्याकडे गेल्यानंतर ही कलमं कुठून आणली, हे कलम कुठून आणलं, ते कलम कुठून आणलं, त्याला खत कोणतं घातलं, त्याला वाढवलं कसं, तो किती दिवसात त्याला फळ लागलं, हे कलम कुठलं, हे सगळ्या विचारामध्ये, चौकशीमध्ये, या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी इतकी खोलामध्ये जाऊन त्याची अगदी चौकशी करायला सुरुवात केली आंब्याच्या झाडांची. आणि दुसरा जो मित्र होता ना त्याच्याबरोबर गेलेला, तो बिचारा मित्र मात्र साधा होता स्वभावाने अगदी, आणि स्वभावाने साधा असल्यामुळे त्याच्या मनात ते कसलं काही विचार येण्यापेक्षा त्यांनी काय केलं, त्या मित्राला तिकडे चौकशी करत राहू दे म्हणाल, तुला कर चौकशी. हा गेला, ज्या झाडावरती आंबा पिकलेले होते म्हणा, त्या झाडावरती, त्या झाडावरचे आंबे त्यांनी पाडल्यानंतर ते आंबे घेतले, आंबे खाल्ले, आंब्याची चव चाखली, आणि मस्तपैकी तृप्त झाला. 2-4 आंबे छानपैकी आंबे खाल्ले, आणि आंबे खाऊन तृप्त होऊन याच्याजवळ आला. याची आपली चौकशी चाललेलीच होती. सांगण्याचं तात्पर्य असं की चिकित्सक दृष्टीनं नुसती आंब्याची माहिती मिळाली, पण हा जो दुसरा मित्र होता त्या मित्राने मात्र आंब्याची चव चाखली. तसं आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून किंवा या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला नुसती चौकशी करायची नाहीये, आपल्याला नुसतं चिकित्सकपणा ठेवायचा नाहीये, तर आपल्याला प्रत्यक्ष आंब्याची चव चाखायची आहे. आणि तो सुद्धा सद्गुरूंच्या कृपेनं रसरसीत अशा प्रकारचा आंबा जो आहे, तो आंब्याचा आमरस आपल्याला चाखायचा आहे, त्याची गोडी आपल्याला चाखायची आहे, त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे, त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जगी देव धुंडाळिता आढळे ना. जगामध्ये सगळीकडे देव शोधून शोधून काढायचा म्हटलं तरी आम्हाला सापडत नाही. काय कारण असतं? असा देव कधी शोधून सापडेल का? देवाला शोधण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता आहे का? देव बाहेर कुठून शोधून आपल्याला सापडेल का? तर त्याचं उत्तर आहे, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. या जगामध्ये मुख्य कोण आहे? तर तो आतमध्ये बसलेला अंतरात्मा, आतमध्ये असणारं आत्मतत्व, आतमध्ये असणारी आत्म्याची शक्ती, आणि हाच खरा देव आहे. तेच पुढे आपल्याला समर्थ सांगणार आहेत. तेव्हा अशा दृष्टीनं भगवंताकडे पहा, असा भाव भगवंताबद्दल अंतकरणामध्ये निश्चित करा, आणि त्या भावानं भक्ती या कळेला, दयाघन भक्ती या कळेला, अशा प्रकारची आपली धारणा आपल्या मनाची निर्माण होऊ द्या. कारण रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरीधर प्रभू तुळीला, दयाघन भक्ती या कळेला, दयाघन भक्ती या कळेला. अशा प्रकारचा हा समर्थ विचार या श्लोकांच्या माध्यमातून आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.